पुढच्या रिपोर्टकडे मुंबईसह विविध मतदारसंघात 5व्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेत अनेक मतदान केंद्रावर मोठा घोळ झाल्याची ओरड झाली होती। मतदानाच्या दिवशी झालेल्या या ढिसाळ कारभाराची आता राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे। मात्र मतदारांना मनस्ताप सहन करावा लागलाय, तर डोंबिवलीत नागरिक थेट कोर्टात जाणार आहेत। पाहूया एक खास रिपोर्ट। संथ गतीने मतदानावरून राजकारण तापलं। मतदारांना मनस्ताप, राजकारणी जोमात। मुख्यमंत्री शिंदेंचे चौकशीचे आदेश। लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात संथ गतीने झालेल्या मतदानावरून राजकारण पेटलंय। तब्बल तासाभरात केवळ 8 ते 10 मतदार मतदान करत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। त्यामुळेच मुंब्रा, पालघर, नाशिक या मतदारसंघांमध्ये रात्री 9 वाजेपर्यंत मतदान सुरू होतं। ज्या ठिकाणी विरोधकांना पराभवाची भीती होती त्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी निवडणूक आयोगाला हाताशी धरून मतदानाची गती कमी केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय। मुंब्र्यातल्या एका मतदारसंघामध्ये एका तासामध्ये 11च मतदारांनी मतदान टाकलं। एका तासात 11 हे ठरवून आणि मतदान प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करण्याचं काम सातत्यानं भारतीय जनता पक्ष आणि मिंदे गटाचे लोक करत होते। ही त्यांच्या मनामध्ये भीती होती, हारण्याची भीती आहे, पराभवाची भीती आहे। ही आम्ही निवडणूक आयोगाच्या निदर्शनास ही बाब आणली। तर मुंबईमध्ये अनेक ठिकाणी मतदान केंद्रांवर भोंगळ कारभार पाहायला मिळाला। मतदारांना तासनतास तात्काळत उभं राहावं लागलं। त्यामुळे उद्धव ठाकरे थेट मतदान केंद्रावर पाहणी करण्यासाठी दाखल झाले। संतप्त ठाकरेंनी याला भाजपच जबाबदार आहे असा आरोप केला, तर पुरावे द्या हे आव्हान भाजपानं ठाकरेंना दिलं। मला तर आता स्पष्ट असं दिसतंय की हा निवडणूक आयोगाच्या माध्यमातून खेळला जात असलेला अत्यंत नीच घाणेरडा खेळ आहे। निवडणूक आयोग ही भाजपची चाकरी करते की काय असं म्हणायला याच्यात जरूर व्हावे। मतदान कमी झालं मुस्लिम बूथमध्ये, मग उद्धवजींना एवढा त्रास काय झाला? कोणाचंही मतदान कमी झालं तर ते चुकीचं आहे। अन्य ठिकाणी ज्या पद्धतीच्या रांगा लागल्या होत्या मराठी आणि हिंदू बहुल भागात, त्याबद्दल उद्धवजी पुढे काढताना दिसले नाहीत। या प्रकाराला कल्याण डोंबिवली देखील अपवाद नव्हती। डोंबिवलीमधला मतदानाच्या गोंधळाचा वाद थेट मुंबई हायकोर्टात जाणार आहे। डोंबिवलीमधल्या तब्बल 50,000 मतदारांची नावं मतदान यादीतून वगळण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। त्यामुळे डोंबिवलीकर हायकोर्टात धाव घेणार आहे। रीतसर सरसकट 60,000 70,000 नावं डिलीट होणं आणि तीही रँडमली डिलीट होणं, म्हणजे आत्ता जो काही साधारण आजच्या घटकेपर्यंत साधारण 1900-2000 लोकांनी ते फॉर्म भरलेले आहेत। लाईन ऑफ ॲक्शन तशीच आहे, दोन्हीकडे आपण करणार। हायकोर्टालाही विनंती करणार की तुम्ही या प्रोसेसला थोडंसं एक स्मूथ करा आणि मतदारांवर अन्याय होणार नाही। या सर्व गोंधळाची अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली आहे आणि मुख्य सचिवांना चौकशीचे आदेश दिलेत। राज्यात सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये पैसे वाटल्याचे आरोप करण्यात आले, तर काही ठिकाणी वोटिंग मशीनबाबत संशय व्यक्त करण्यात आला। याला अखेरचा टप्पाही अपवाद ठरला नाही। मात्र अखेरच्या टप्प्यात मतदार याद्यांचे घोळ आणि संथ गतीने झालेल्या मतदानामुळे हा टप्पा गाजला। त्यामुळे या घोळाचा आणि या संथ गतीचा कुणाला फटका बसणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई।